5ची खोली होती. खोलीमध्ये जाताना सुद्धा असं वाकून जावं लागायचं. म्हणजे तुम्ही कधी पाषाण भागामध्ये गेला तर पाषाण चौकातून सुतारवाडीकडे जायला जो रोड आहे त्या रोडला क्रॉसवर लाईन क्रॉस केलं तर उजव्या हाताला थोडासा स्लम एरिया तो संपल्यानंतर पूल लागतो, रामनदीचा पूल. त्या पुलाच्या अलीकडे उजव्या हाताला रामनाथ कुंभार म्हणून चाळ आहे. एवढी म्हणून चाळ आहे, त्याला अजून पण गव्हर्नमेंटने त्याला पाडायची, पण त्याला पाडायला पण त्यांना लाज वाटते कशी पाडायची. बाकी सगळं पाडलं तर त्याला ते चाळ अजून पडली नाही. तुम्ही घरी जाताना बघा, त्या चाळीमध्ये राहिलो, त्या चाळीमध्ये बालपण गेलं आमचं. बालपण गेल्यानंतर वडील माझे किर्लोस्कर कमिन्समध्ये कॅन्टीनला होते, आचारी काम करायचे, स्वयंपाक परफेक्ट बनवायचे. महिना 2,500-3,000 रुपये पगार होता, त्यामध्ये आमचं व्यवस्थित घर चालायचं. तर त्यावेळेस पहिलीला होतो मी. पहिलीला माझ्या मते 98% मार्क घेतले. दुसरीला सेम त्याच कॅटेगरीमध्ये 95च्या खाली नाही आलो मी कधी, 95%च्या खाली नाही आलो कधी. चौथीला काही अडचणीमुळे मी गावाकडे गेलो उस्मानाबादला. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त तालुका कळंब, आणि कळंबमधलं अतिशय मागासवर्गीय गाव चोरागळी. कुणाला ते नकाशावर पण सापडत नाही, मला सर्च केलं. त्या गावामध्ये गेलो, तिथे 4थीचं शिक्षण घेतलं. 5वीला परत पुण्यामध्ये आलो, पुणे घरामध्ये राहिलो, तोपर्यंत स्कोअर चांगला होता. 6वीला परत गावाकडे गेलो, 7वीला परत पुण्यामध्ये, 8वीला परत गावाकडे गेलो. या सगळ्या कंट्रोलमध्ये काय झालं, जो टेम्पोच गेला होता ना अभ्यासाचा चांगला, तो खाली 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 येत गेला. 8वीला कसं बसा म्हणजे सगळं बघितलं, फक्त शाळेमध्ये वागणूक चांगली होती त्यामुळे हेडमास्टरचं लाज वाटली असेल कसं नापास करायचं याला, तरी बरोबर 35% देऊन पास करून पुढे ढकलून दिला. 9वीला परत पुण्यामध्ये आलो. 9वीला पुण्यामध्ये आल्यानंतर पैसा ते झालं, जास्त गॅप पडला, इकडून तिकडे तिकडून इकडे तिकडून इकडे, प्रत्येक वेळेस नवीन शाळा, प्रत्येक वेळेस नवीन मित्र, त्यामुळे कन्फ्युजन झालं. अभ्यासामध्ये काही मन लागलं नाही. जो टेम्पो होता ना, टेम्पो घसरत गेला पूर्ण. आणि 9वीला 6 परीक्षेला इंग्लिशमध्ये 0, गणितामध्ये 0, फक्त मराठीमध्ये कुठेतरी तरलो थोडंफार. इंग्लिश सगळीकडे 0 0 0 0 0. 6 परीक्षेनंतर एवढे 0 दिले त्यांनी की बरोबर चुकलं आता. म्हणजे आता ज्यात नाहीच आहे, 9वीमध्ये 6 म्हणून शाळा सोडून दिली. ना दप्तर पण आणायला गेलो नाही मी. जसं ते आलं हातामध्ये तसं तिथून बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर घरी गेल्यावर अर्थात कौतुक तर झालं नसणार आहे, बरोबर. कौतुक आता 80%वाले पण मार्क खातात असं ऐकतो मी, 80%वाले. तर कौतुक झालं नाही, भरपूर मार पडला. बाबाने सांगितलं काय आता तुला जमणार नाही, तू हे कर. त्यात वेगवेगळे बिझनेस चालू केले. सुरुवातीला भाजी विकली, महात्मा सोसायटी कोथरूडला फिरून भाजीवाले करत भाजी विकली. रिक्षा चालवली, वेटरचं काम केलं. तुम्ही नानापेठेत गेलात तर नानापेठेत हॉटेल रामनाथ म्हणून आहे, त्याच्यामध्ये सगळी वेटरची गर्दी असते तिथे वेटरचं काम केलं. नंतर असे वेगवेगळे बिझनेस करत 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 मग पहिला मला ब्रेक मिळाला तो मॅजिक शोच्याच निमित्ताने. हॉटेल कलिंगा म्हणून आहे नाशिकला. त्यांनी मला सांगितलं की चल मी तुला पहिले आपण खेळतो, फ्रायडे सॅटर्डे संडे 3 दिवस शो करायचा, 150 रुपये मिळतील. म्हटलं चालेल, चांगले 450 रुपये होते आठवड्याचे. तिथे जॉईन केलं. जॉईन केल्यानंतर 150 रुपयाचे पर डे मिळायचे. तिथे काय व्हायचं, फॅमिली यायची, लहान मुलांना माझ्याकडे सोडायची, त्यांना डिस्टर्ब नको म्हणून. तर ते आलं की त्याला जादू दाखवायचं करून 2-4 जादू दाखवल्यानंतर त्याला एखादा जादू साईडून काढून दाखवायचं, हे बघ 1 रुपयाचा कॉइन काय. तो पण म्हणायचा अरे वाचा. मग मी त्याला सांगितलं शिकायचं का तुला? तुम्हाला हो शिकायचं मला. त्याचे 10 रुपये होते. मग तो बाबांकडे जायचा, 10 रुपये घेऊन यायचा, 10 रुपये खिशात. म्हणजे 3-4 महिन्यामध्ये 150 रुपये हॉटेलमधून मिळायचे, ते मी साईड इन्कम ठेवला होता. आणि इकडून जे पैसे मिळायचे तो माझा मेन इन्कम. हे नंतर त्या मॅनेजरचं पण लक्षात आलं, त्यांनी मग ते पैसे बंद केलं, मी पण ती कंपनी सोडून दिली. अशा वेगवेगळे टप्पे करत 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 एकदा काम मिळालं मला ICICI बँकेमध्ये क्रेडिट कार्ड विकायचे. त्यावेळेस क्रेडिट कार्डचं टार्गेट होतं महिन्याला 30 क्रेडिट कार्ड विकायचे. 30 क्रेडिट कार्ड म्हणजे 30 ॲप्लिकेशन दिले की तुमचं टार्गेट कंप्लीट. पगार काहीतरी 3,500-4,000 रुपये पगार दिला होता त्यांनी. तर त्यावेळेस कसं असायचं, पर डे 1 क्रेडिट कार्डचं ॲप्लिकेशन आलं पाहिजे, बरोबर. 1 आठवड्यामध्ये तुमचे 6 ते 7 ॲप्लिकेशन आले पाहिजे आणि महिन्यामध्ये 30 अकाउंट कंप्लीट झालं पाहिजे. मी घेतलं, माहिती समजून घेतली. क्रेडिट कार्ड फ्री आहे का ते बोलले, हो 100% लाईफ टाईम फ्री आहे. फॅसिलिटी एवढे आहेत का? आहेत. सगळं ऐकून घेतलं. पहिला गेलो कुलकर्णी पेट्रोल पंपावर थांबलो हलगा टॉकीजच्या इथे. प्रत्येकाने पेट्रोल भरलं की साहेब फ्री क्रेडिट कार्ड, साहेब फ्री क्रेडिट कार्ड, पैसे का देत आहे? हे फ्री क्रेडिट कार्ड आहे, आज स्टॅम्प करा, 50 दिवसांनी पैसे भरा. 30 क्रेडिट कार्डचं महिन्याचं टार्गेट होतं. महिन्याचं एका दिवसामध्ये 50 ॲप्लिकेशन घेऊन आलो मी. एका दिवसामध्ये 50 ॲप्लिकेशन घेऊन आलो, 50. त्यावेळेस कसं होतं, 30 ॲप्लिकेशनला पगार मिळायचा, 40 ॲप्लिकेशनला पुढे बोलून सत्कार व्हायचा. 50 ॲप्लिकेशन केले की हॉटेलमध्ये मॅनेजर करून जेवण खाऊ घालायचं. आणि 100 ॲप्लिकेशन झाले की तो ब्रँच मॅनेजर झाला. त्याचं शिक्षण काही गरज नाही, तुम्ही काय शिकता माहीत नाही. आणि लोकांमध्ये मी सांगितलं मी ICICI बँकेमध्ये कामाला आहे, ती होती DSA. एका दिवसामध्ये 50 ॲप्लिकेशन केले
हाच फ्लो एक आठवडाभर ठेवला. आठवड्याभरानंतर पहिला जो इन्सेंटिव्हचा स्लॅब होता तो स्लॅब उचलला. पगाराची काहीच अपेक्षा नव्हती. इन्सेंटिव्हचा स्लॅब खिशामध्ये टाकला आणि आता ठरवलं की 50 ॲप्लिकेशन मी दिवसाला करू शकतो. जे लोक महिन्यामध्ये 30 पण होत नाही, तर आता नोकरी करायची कशाला. इन्सेंटिव्ह घेतला आणि इमिजिएटली गेलो HDFC बँकेच्या DSAमध्ये, जे आयनॉक्सच्या शेजारी ऑफिस आहे, HSBC बँकेचं. HSBC बँककडे गेलो तर बघितलं माझ्याकडे एवढं पोटेन्शियल आहे. आणि त्या दिवशी DSA घेऊन तिथून बाहेर पडलो. फायनान्शियल DSA, क्रेडिट कार्ड, तुमचं पर्सनल लोन, कार लोन, होम लोन, सगळ्याची DSA घेतली. पेपरला जाहिरात दिली, 10-12 टेलिकॉलर ठेवल्या, पिकअप ठेवले. आणि त्यांचं जे टार्गेट होतं ते टार्गेट पर्सनल लोनचं आम्हाला काहीतरी 7-8 लाखाचं टार्गेट होतं दर महिना. ते टार्गेट 20 लाख ते 25 लाखाच्या खाली कधी आलं नाही. म्हणजे मुलांची आमची सॅलरी जी ठरलेली असायची तर इन्सेंटिव्ह त्याच्या दुप्पट असायचं दर महिन्याचा. तेवढ्या त्याप्रमाणे फायनान्समध्ये या पद्धतीने काम केलं. आणि त्यानंतर 1999ला पहिली ऑपॉर्च्युनिटी RW प्रमोशनची, गावोगावी मॅजिक शो करायचे. त्यावेळेस त्यांच्याकडे एशियन पेंट होते, कॅडबरी होती, पिडीलाईट कंपनी होती, महाराष्ट्र शासनाच्या अल्प बचत योजना होत्या. यांच्या प्रचारासाठी त्यांना काय होतं की कुठल्याही चौकामध्ये जायचं, स्टेज टाकून द्यायचे, ते मॅजिक शो चालू करायचा. मॅजिक शो झाला की आठवण गर्दी व्हायची. गर्दी झाल्यानंतर मॅजिक शो स्टॉप करायचा आणि कंपनीची ॲडव्हर्टाईज चालू करायची. म्हणजे जर मी पिडीलाईटसाठी गेलो असेल तर फेविकॉल ये देखीए, एशियन पेंट असेल तर कलर देखीए, आपलं घर नया कर दीजिए, अशी जाहिरात करायची. त्यांचे ब्रोशर्स वाटायचे. हे काम मिळालं. आणि 2002-2003ला पुण्यामध्ये ॲक्टिव्ह झालो की आता मॅजिक शो सोबत इव्हेंट पण आपण चालू करूया. त्यावेळेस जेव्हा इव्हेंट करायचो मी साधारणतः महिन्याला 8 ते 10 इव्हेंट करायचो. हळूहळू फ्लो वाढत गेला. त्यावेळेस इव्हेंट करणारे पण जास्त लोक नव्हते, ते मी पुढे सांगेल तुम्हाला. हळूहळू फ्लो वाढत गेला. आज घडीला महिना 200-250 इव्हेंट पर मंथ आम्ही करतो. आणि हे इव्हेंट पुण्यामध्ये कुठल्याही इव्हेंट कंपनीची कॅपॅसिटी नाही आहे. हे तुम्ही आमच्या वेबसाईटवर बघू शकता. मोबाईल ॲप करणारी माझी पहिली कंपनी मी केलेली आहे. मोबाईल ॲप आहे, मोबाईलवर तुम्ही माझा इव्हेंट बुक करू शकता. अँड्रॉइड ॲप्लिकेशन केलं आहे. यानंतर एम्प्लॉईसाठीचं पण पहिलं ॲप्लिकेशन करणारी माझी पहिलीच कंपनी आहे. माझं शिक्षण 8वी पास आहे. माझं चेहरा जर तुम्ही बघितलं तर सतत 1,500 नाव कमी असं तर दाखल्यावर आहे. दाखला आणणार होतो खास, पण बरेच लोक सांगतात मला की नको सांगत जाऊ करायला, नको सांगत जाऊ करायला. तर मी सांगतोय आज एम्प्लॉईसाठी सुद्धा माझं अँड्रॉइड ॲप तयार केलं आहे की माझा एम्प्लॉई कामात राहतो, MTVचा फोटो काढतो, ऑटोमॅटिक ऑफिसला अपलोड होतो. काम झाल्यानंतर तो पेमेंट घेतो, कस्टमरची साईन घेतो, त्याच्या मोबाईलवर ऑटोमॅटिक माझ्या ऑफिसला येते. रिव्ह्यू येतो, स्टार येतो, 5 स्टार, 3 स्टार, 2 स्टार, त्यांना इव्हेंट कसा वाटला. हे सर्व अँड्रॉइड ॲप्लिकेशन थ्रू झालं आहे. काय त्याने केले, किती वाजता केले, किती वाजता पोहोचलं, सगळं डिजिटल आहे. ही पहिली जाहिरात आहे या सेमिनारची की फेसबुकवर जाहिरात टाकली, एवढे लोक आले. याच्याने भरपूर पैसे घालवले. पेपर ॲडला तुम्ही सगळ्याचा रेट जर काढला तर एवढीशी 8/5 जाहिरात जर सोडली तर 80,000च्या आसपास आहे, 80,000 रुपयाच्या आसपास. तर याच्याने भरपूर पैसे घालवले. ह्यावेळेस ठरवलं होतं की हा सेमिनार फ्रीमध्ये करायचा आहे आणि मार्केटिंगसुद्धा फ्रीमध्ये करायचं आहे. फक्त फेसबुकला आणि व्हॉट्सअपला ॲड केली, एवढे लोक आले. मग कस्टमर मिळणं काय अवघड आहे. पुढच्या महिन्यापासून हे टार्गेट होतं माझं. पुढच्या महिन्यापासून जो जाहिरातीवर खर्च आहे तो 0, जाहिरातीवरचा खर्च 0. आता फक्त फोकस करायचं मार्केटिंगसाठी. फेसबुक, व्हॉट्सॲप, डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब, जिथे जिथे शक्य तिथे करायचं. ओके, तर स्टार्ट करूया आपण. आपलं विजन आहे 1 लाखासाठी मी तुम्हाला बोलवलं होतं. विजन 10 लाखाचं घेऊन आपण चालणार आहोत. या 10 लाखाच्या विजन जाण्यापूर्वी जेव्हा 99चं शॉपिंग आहे माझं, 99ला बिझनेस चालू केला, टप्पे बरेच आहेत, साधारणतः 6-7 नंतर सेट झालो. पण पहिलं जे विजिटिंग कार्ड छापलं होतं, मी लोगो आत्ता झालाय, या 2-3 वर्षामध्ये केला हा लोगो. आधी फक्त मॅजिक बॉल इव्हेंटचं नाव होतं. विजिटिंग कार्डवर पुणे होतं माझं, पूर्ण पुण्यामध्ये पसरलं होतं. म्हणजे कोथरूड, तुमचं कल्याणनगर, फातिमानगर, वानवडी, धनकवडी, कात्रज, सगळ्या एरियामध्ये मॅजिक बॉल इव्हेंट होतं. पुणे नाव माझ्या विजिटिंग कार्डवर होतं. काही दिवसांनी मी थोड्या ब्रँचेस वाढवत गेल्या. तळेगावला माझी पहिली ब्रँच मी चालू केली. विजिटिंग कार्डवर आलं पुणे, तळेगाव. त्यानंतर अजून थोड्या ब्रँचेस वाढवल्या. साताऱ्यामध्ये चालू केलं, बदलापूरमध्ये चालू केलं. विजिटिंग कार्ड भरत गेलं तर 4 झाल्या. अक्षर अजून छोटी गेली तर दिसणार नव्हती. त्यानंतर एवढं झाले, पुणे झाली, तळेगाव झाली, सातारा झाली, बदलापूर झाली, ठाणे झाली, औरंगाबाद झाली. या सर्व ठिकाणी आज ऑफिसेस व्यवस्थितरित्या चालू आहेत. यानंतर अजून ब्रँचेस वाढत होत्या. पण वाढताना काय झालं की मला DTPवाले सांगितलं की ते तुझं नाव छोटं करावं लागेल, तुझं नाव छोटं करावं लागेल. म्हणलं नाही बॉस, नाव तर छोटं नाही करणार, नाव छोटं नाही करायचं. तर एक काम करूया, त्याला एक ऑप्शन काढलं मी. ऑप्शन सापडलं मला महाराष्ट्र. आता इथे काहीच लिमिट नाही. महाराष्ट्रामध्ये भरपूर जिल्हे, सगळे जिल्हे त्यामध्ये कव्हर झाले. आता महाराष्ट्रामधले जिल्हे कव्हर झाले, पण मला सांगा जर कर्नाटकमध्ये जर कुणाला बड्डे पार्टी करायची आहे तर कर्नाटकमध्ये
असं काही गणित आहे का कर्नाटकमध्ये लोक बड्डे पार्टी करणार नाही? जर करायचं असेल तर मराठी माणसाने तिथे येऊन नाही करायचं, असा काही नियम आहे का? लोकशाही आहे. जर मला वाटलं कर्नाटकमध्ये चालू करायचं बिझनेस तर मी कर्नाटकमध्ये चालू करणार. कुणी अडवलं आपल्याला? भाषेचा प्रॉब्लेम आहे. 10,000 रुपयामध्ये ठेवायचा जो सांगेल तिथला लोकल मुलगा. अडवलं तर कुणी नाही आहे. त्यामुळे मी ठेवलं महाराष्ट्रानंतर मी पुढचं टार्गेट ठेवलं की भरत जाणार, भरपूर आहे स्टेट आपले. पुढचं ठेवलं इंडिया. इंडिया मग काही टेन्शनच नाही. मग मी आता दुबईला पण जाऊन ऑफिस टाकू शकतो. काय किती वाढून ऑर्डर वाढणार आहे ते जेव्हा भरेल तेव्हा माझं पुढचं विजन मी ठेवलंय आशिया. मग तर काही टेन्शन नाही, मग तर विजिटिंग कार्ड कधीच बनणार नाही. ओके, तर या कन्सेप्टने जायचं आहे. पण त्यापूर्वी आपला जो विषय होता नोकरीचे फायदे किंवा तोटे किंवा व्यवसायाचे फायदे किंवा तोटे. तर जसं नोकरीचे फायदे मगाशी मी विचारलं, आपल्याला एक सांगितलं होतं सरांनी की एक माझं चौकट आहे, बाहेर पडायची मला भीती वाटते. हा फायदा आहे, म्हणजे त्यामध्ये फिक्स आहे. तुमचा दर महिन्याचा खर्च तुमचा फिक्स मिळतोय त्याच्यामध्ये की एवढे पैसे येतात तर मी आखून घेतले, मी हे करणार आहे, असं असं माझे खर्च आहे. तर आपला फायदा नक्की आहे. पण त्याचे तोटे काय? नोकरीचे तोटे काय? येस, एक तर नोकरीमध्ये फिक्स इन्कम आहे, तुमची वाढ 10%, 5%, 60%. आणि आजकाल नोकरीमध्ये एवढं कॉम्पिटिशन आहे, एवढं व्हॉलटाईल मार्केट आहे. स्पेशली IT चं एक एक्झाम्पल सांगतो की कधी काढते तुम्हाला सांगता येतं. दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या मुलाला काय देता? काहीच नाही. त्याला परत शून्यापासून सुरुवात करायची. व्यवसायामध्ये तुम्ही तुमच्या मुलाला एक बसाबसून एक ब्रँड नेम देता. मला तरी वाटतं नोकरीमध्ये हा सगळ्यात मोठा तोटा आहे. अजून नोकरी करणारे कोण असेल, तोटे काय आहेत नोकरीचे? येस, ओके. हां, वेळ 8 तास होते, 10 ते 6 वाजता घरी. ओके, माझा व्यवसाय करायचा असेल तुला माहिती सगळं. मी माझ्या वेळेनुसार व्यवसाय करायचा. ओके, नोकरी करणारे मी बरेच लोक. येस येस येस, नोकरीचा पगार वेळेवर आणि बिझनेसमुळे कसं वेळेवर होत नाही का? होतो. नोकरीचा वेळेवर होत नाही. बरं. आणि बिझनेसचं कसं आपण जेवढं काम करू तेवढा पगार, आणि जेवढं जास्त करू तेवढाही पगार. एक्झॅक्टली, स्वतःचे आखू शकतो आपण, स्वतःचं इन्कम किती करायचं आहे, हा व्यवसायाचा फायदा आहे. येस, नोकरीमध्ये काय होतं, पॉलिटिक्स पण जास्त चालतं. एकदम परफेक्ट. माझ्या ऑफिसमध्ये पण होते. ऑफिसमध्ये काही काही आयटम लोक असतात, जुने आयटम लोक. माझ्याकडे एक त्याचं नाव नाही घेत मी इथे, मागच्या महिन्यामध्ये काढलं त्याला. एकदम डेंजर आयटम होता तो. मी आलो ना की असं माझ्यासारखं असायचं. येस येस, आणि मी गेलो की तो भाग व्हायचा अचानक. त्यामुळे एवढी मुलं सोडून जायची मला कळायचं नाही. मी मुलांना बोलवतो, एवढं ट्रेन करतो आणि हे पळतायत मुलं. तर एक जुने लोक असतात, डेंजर आयटम लोक असतात. एक येस येस मॅम. मी नोकरी करायचे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये. तिथे तर पॉलिटिक्स इतकं, त्या पॉलिटिक्समुळे मी जॉब सोडला. मी फॅशन डिझायनिंग करते आता. आणि म्हणजे नोकरीचे तोटे एवढेच होतात, आपण कितीही व्यवस्थित चांगलं काम केलं तरी पॉलिटिक्स, बॉसिंग, ह्याच्यामुळे आपण कितीही चांगलं काम केलं तरी आपलं अप्रिशिएशन होत नाही. व्हेरी गुड. तुमचा विजन ठेवा तुम्ही, एक बिझनेसचा विजन ठेवा. विजन ठेवलं की हे राहील, हे तुम्ही राहील. ठीक आहे. जे पॉलिटिक्समुळे जे अडचणी यायच्या ना तुम्हाला, तुम्ही काम राहील. हे 5-6 जणांची ताकद, तुमची ताकद बरोबर राहील. मी जॉब सोडून दिला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एका जोरदार टाळ्या पॉलिटिक्स हा विषय आहे, सगळीकडे आहे. अगदी गव्हर्नमेंट जॉब, छोट्या छोट्या ऑफिसमध्ये ना, छोट्या ऑफिसमध्ये पण हे चालतं. नोकरीचा दुसरा यांनी जे सांगितलं ना की वेळेचं नियोजन, की वेळ जातो बराच, बरोबर आहे. काय काय तुम्हाला मी सांगतो, नोकरी करणारे पप्पा आयटम सांगतो. नोकरी करणारे, हे नोकरी करणारे आयटम जेव्हा घरातून बाहेर पडतो ना बॅग वगैरे घेऊन, तेव्हा त्याची मुलं झोपलेली असतात घरी. दिवसभर काम करतो, रात्री जेव्हा दमून मागून घरी येतो ना, तेव्हा पण मुलं झोपलेलीच असतात. त्यांना कळतच नाही बाबा कधी येतो आणि बाबा कधी जातो. रविवारी त्याला दिसतो बाबा, हां बाबा आहे आज घरी. पण रविवारी हा काय फोनवर बोलला असतो, हां येस 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 मी पोहोचतो नाही मी बॉस को बोल दो, मी करतो. रविवारी पण हा असतो, मुलांनी बोलायचं नाही त्याच्याशी. हा म्हणजे भेटतच नाही. बायको पण म्हणते ठीक आहे, आलं कधी गेलं कधी कळतच नाही. बऱ्याच वेळा बॅग घेऊन येतो, बायकोला कळतच नाही हा निघालाय काय येतोय. म्हणजे अशी बऱ्याच वेळा वेळेचं नियोजन नाही. मग एवढा वेळ जर आहे मग तुम्हाला फायदाच नाही. तुम्ही नोकरी का करताय चाकरीमध्ये आयुष्य जगायला? जर तुम्ही चाकरीमध्ये आयुष्य जगूच शकत नाहीये तर नोकरी करायची का?
सरकारी नोकरी असेल तर ठीक आहे 10 ते 6 तुम्ही जाता, ते पण मोदीने आता बांबू घेतून पळाले. आता सरकारीवाल्याची पण वाट लागली, ते पण प्रायव्हेटमध्ये नोकरी शोधतात आता. सरकारीमध्ये ठीक आहे ते वेळ, पण प्रायव्हेटमध्ये सरकारी नोकरी तर आपल्याला नाही मिळते. सरकारी नोकरी इझिली अवेलेबल आहे, सरकारी नोकरी नाही आहे. तर हा एक आहे. व्यवसायाचे फायदे काय आहेत ते तुम्हाला सांगतो, पण तुम्हाला नोकरीचे फायदे सांगतो. म्हणजे जे नोकरी करणारे आहेत ना लोक इथे, त्यांचं सांगतो. जेव्हा तुम्हाला सॅलरी येते ना, तुम्हाला फिक्स माहिती असतं मला एवढे पैसे येणार आहेत. 11,483 रुपये मला येणार आहेत, कन्फर्म. 1 रुपया कमी नाही, 1 रुपया जास्त नाही. तो लगेच प्लॅन करतो. संध्याकाळी बायकोला घेऊन सारस बागेत जायचं, उद्या सिनेमा बघायचा, आयनॉक्सला जाऊन, परवा ट्रिपला जायचं, हे सगळं प्लॅन करतो तो. कधी पगार झाल्या त्याला फिक्स अमाऊंट माहिती आहे. मग घराचा EMI एवढा जाईल, मग मुलांची फी एवढी भरायची आहे, तो आखून घेतो त्याचं आयुष्य त्याच्यामध्ये. फिक्स अमाऊंट, फिक्स. म्हणजे मी शोधून काढले चित्र, बरं शोधलं गुगलवर मी. तर तुम्हाला रुपयांचा हिशोब आहे. 10 दिवसानंतर तुमची ही कंडिशन असते, 20 दिवसानंतर ही कंडिशन आहे, 30व्या दिवशी तुमची ती कंडिशन येते, आणि नेमकं 30व्या दिवशी बायको म्हणून दे चला आयनॉक्सला जाऊ आज. मग काय करणार? मग लक्षात होणार आपला 30व्या दिवशी. हा सगळ्यात मोठा टॉपिक आहे की स्वतःचं आयुष्य कसं जगायचं हे तो कोण ठरवणार? स्वतःचं आयुष्य कसं जगायचं हे मी ठरवलं. मला वाटलं तर मी आज आयनॉक्सला जाईल, मला वाटलं 15 दिवसाला जाईल, 15 दिवसाला जाईल, मला वाटलं तर मी महिनाभर रोज जाईल. हे तुम्ही नोकरीमध्ये नाही करू शकत. यासाठी व्यवसायाची गरज आहे, बिझनेसची गरज आहे. आणि बिझनेस नाही असं नाही, बिझनेस भरपूर अवेलेबल आहे मार्केटमध्ये. काही